नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। संध्याकाळचे 4 वाजले मित्रांनो। आम्ही लोडिंगसाठी आलो आहे। बोदवड म्हणून एक गाव आहे मलकापूरचे इथं, म्हणजे अकोल्यापासून 128-30 किलोमीटरच्या घरात आहे। लोडिंगसाठी आलो आहे। मागं दिसतात बघा कुंदन शेट आहे, नितीन शेट आहे आणि तिथं विहीर पण एक मका भरण्यासाठी आलो आहे। या साईडला मागच्या साईडला गाडी दिसते बघा आपण, शेडमध्ये गाडी लावली आहे आणि या साईडला बघा सगळं एक गाडी लोड होते। मागच्या साईडला 45 टनाची गाडी आहे ती, तिचं लोडिंग चालू आहे। आज पण आमची गाडी काय भरत नाही, फसवलंय आम्हाला ट्रान्सपोर्टवाल्याने। आज जावं म्हटलं पटकन, गाडी तुमची लोड होईल। इथं आल्यानंतर ते लेबर लोक म्हटले आज आम्ही काय गाडी काढणार नाही, कारण की एक 45 टनाची गाडी आहे, ती पूर्ण भरल्याशिवाय काय म्हटलं आम्ही तुमच्या गाडीला हे करणार नाही। शक्यतो उद्यावरच जाणार आता लोडिंगचं। इथं बघा मागं भरणं चालू आहे, ते ट्रॅक्टरनी एका जागी आणतात आहे आणि तिथं त्या साईडला मागच्या साईडला तिथं लेबर लोक गोण्या बांधत आहे बघा। आजच भरणार होती म्हणून आम्ही जोशमध्ये आलो एकदम। आज भरली तर उद्या पुण्यात येऊ, पण परत आता उद्या रविवार येतात, त्यांना तेच विचारलं उद्या रविवारची तुम्हाला सुट्टी बिट्टी असेल, परत उद्याचं परत अजून एक दिवस वाढायचं नाही म्हटलं, उद्या कुठल्या परिस्थितीत भरतो। पण गोण्या पण लेबर लोकच भरतात सगळ्या, त्याच्यामुळं जरा टाईम लागण्याची शक्यता आहे असं वाटतं। बघू आता उद्याशिवाय म्हणजे काही काढणार नाही। तो जेवण करायला गेलो तो, इथून गाव 4 किलोमीटर आहे, त्यांची एक लोकल गाडी मका आणण्यासाठी चालली होती। मग त्या गाडीतच जाऊन जेवण वगैरे करून आलो आम्ही सगळेजण। मग त्याच ड्रायव्हरनी सांगितलं की आज तर काय तुमची होण्याची शक्यता नाही आहे, पण उद्या करून देतो, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर। त्याला सांगितलं आम्हाला दिवाळीला घरी पोचायचं भाऊ, करतो म्हटलं उद्या लवकर। लेबर लोक 15-1 लोक आणतो, सकाळी 5 वाजल्यापासूनच गोण्या चालू भरायला लावतो आणि 9 नंतर गाडी लोडिंगला चालू करतो असं म्हटलेत तर आता। पण आता उद्या जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत काय कळणार नाही नक्की काय करतात आणि काय नाही। तर बघूयात आता बसूयात गाडीत, दुसरं काय काम नाही। ट्रान्सपोर्टवाल्याने तर फोन उचलणं पहिलं बंद केलं, मग ट्रान्सपोर्टवाल्यांनी एकाचा नंबर दिला त्या पार्टीचा, मग पार्टीवाल्यांनी इथं जो भरतो गाड्या त्याचा नंबर दिला। बघूयात आता काय होतं आणि काय नाही, ते उद्याच कळेल भरती का नाही भरती। मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 वाजले। मका बघा सगळा अंतरून ठेवलाय मका, इथं बघा सगळा मकाच आहे। आता हाच मका उद्या आमच्या गाडीत भरले जाणार आहे। जेवणाचा प्रॉब्लेम होता पण डबे मिळाले नशिबानं, नाहीतर आमचे खालचे हाल झाले होते। बांधकाम चालू आहे, नवीनच गोडाऊन झालं आहे इथं। या साईडला पण समोर सगळं शेड वगैरे मारले, ते शेडच्या मध्ये विहीर आहे एक चांगले, मस्त पाणी वगैरे आहे, पण पोहता वगैरे येणार नाही। गाडी समोर दिसते आपली गाडी, आम्ही सगळी सोडली, बांधली होती, एवढे कष्ट केले त्या दिवशी, आता परत सोडायला लागणार, कारण की 1-2 गोण्या जरा वरती येते त्याच्यामुळं सोडायला लागली। आता डबा आला की जेवण करायचं, दुसरा काही टाईमपास नाही मोबाईलशिवाय। इथं त्यांचे ट्रॅक्टर आहे, या ट्रॅक्टरने एका जागी गोळा करतात आणि नंतर गोण्या भरतात। बाहेर पण तिथं गेटच्या समोर एक ट्रॅक्टर आहे। चांगला पुतळा केला आमचा, नाही तर आज गाडी भरून निघाली असते, पण सकाळी लवकर येणारे म्हणतात, पण जोपर्यंत येत नाही आम्हाला लोक तोपर्यंत काय खरे नाही सांगताना सगळं सांगतात। हे सगळं मका आहे बघा। बहुतेक कोंबडी खाद्याला जातं हे सगळं। फुल सगळा मका आहे फार कोपऱ्यापर्यंत। एक गाव आहे इथून अर्धा किलोमीटरवर, तो वॉचमनचाच एक भाऊ आहे, तोच घरी जाऊन डबा आणायला गेला। येतो म्हटलं एक 15-20 मिनटात, बघूयात आता कधी येतात। आल्यानंतर जेवण करून
सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 11:30 वाजलेत. तिथं गोडाऊनलाच आहे अजून गाडी भरायला चालू नाही केली. मागं दिसते गोण्या वगैरे बांधायचं चालू आहे बघा. या साईडला गोण्या बांधते. ऊन भयानक आहे. सॉरी. आणि मागं पण बघा त्या साईडला माझ्या मागच्या बाजूला पण गोण्या बांधण्याचं काम चालू आहे. मागाशी विचारलं तर त्यांनी सांगितलं 100 गोण्या बाकी आहे. 100 गोण्या पूर्ण झालं की मग तुमची गाडी भरायला घेतो. आणि या साईडला बघा सगळा मका आहे, तो वाळायला टाकला आहे. तो वाळल्यानंतर भरणार आहे. नाश्ता वगैरे करून आलो आता जाऊन. इथं लोकल सीटर रिक्षा असतात, त्या रिक्षात गेलतो आणि नाश्ता करून आलो. आणि आता जरा फ्रूट वगैरे घेऊन आलो, सफरचंद केळी वगैरे, कारण की परत जायचं होणार नाही दुपारी. आता किती वाजतात काय माहिती नाही. हमाल आहेत 7-8 हमाल आहेत. तसं टाईमपास नाही करत ते, भरत आहे पटपट. त्याच्यामुळे लवकर पण होईल गाडी. एकदा गाडी भरली की बांधून घ्यायचं आणि निघायचं. वैताग आला, कारण की आता ह्या साईडला भयानक हे. नाश्त्याला पण मिसळ भेटती, पण तुम्हाला मिसळ बरोबर पाव वगैरे काय भेटणार नाही, फक्त मिसळच. म्हणजे त्याला पाव नाही, ब्रेड नाही, काहीच नाही, पुरी नाही, काय नाही. मिसळ घेतली होती. कचोरी वगैरे चांगली होती. शेगावचं कचोरी होती. टेस्ट वगैरे चांगली होती कचोरीची वगैरे एकदम. भजी खाल्ली, ढोकळा खाल्ला आहे, कचोरी खाल्ली, समोसा खाल्ला. टामटूम नाश्ता करून आलो मस्तपैकी. आणि केळी वगैरे पण घेऊन आलं. त्यामुळे जरा दुपारी बायचान्स भूक लागली तर खाता पण येईल काही ना काय. तो बघूयात आता किती वेळ लागतो. आता कंटाळा आलाय. आता आज तर रविवार आहे, उद्या संध्याकाळी तर पोचू. परवा तर 100% गाडी खाली नाही होणार. पण बघूयात आता डायरेक्ट भुईंजला जाऊन गाडी लावून रिटर्न यायचं का काय वगैरे. काल एक गाडी निघाली भुईंजसाठीच, त्याचा नंबर घेतला आहे आपण. त्याला फोन करून विचारू शकतो काय आहे तिथली पोझिशन वगैरे, कारण की 100% तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी खाली नाही होणार. त्यामुळं त्याला विचारून नंतर जाता येईल. बसलोय गाडीत टाईमपास करत. थोडा माझ्या मते एक अर्धा 1 तास लागेल अजून गाडी भरण्यासाठी. मग त्याच्यानंतर हे करतील, काय म्हणतात, आपली गाडी भरायला लावतील. तर बघूयात किती वेळ लागतो. मस्तपैकी झाडाखाली लावली आहे गाडी आता निवांतपैकी, आणि बसलो आहे निवांत गाडीत गप्पा मारत. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो, काय होतं ते. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजले. गाडी भरली आमची. आता टपालसाठी थांबलो आहे. नेमकं टपाल बनवलं नाही, म्हणजे गोडाऊनवरून गाडी भरून काढली आणि पुढे एक 2-3 किलोमीटर आलो आहे आणि तिथं थांबलो आहे. आता फक्त लवकर टपाल भेटायला पाहिजे. कुंदन शेठ बोलत आहे, कारण की चहा प्यायचा आहे, परत भूक पण लागले. दुपारी आम्ही फक्त हे फ्रूट घेतले होते, ते पण नाही खाल्ले. गाडी बांधण्यात आमचा लय वेळ गेला. गाडी बांधण्यातच 2 तास गेले. पण येईल आता. टपाल भेटलं की लगेच निघत, पुढं कुठं तरी थांबून पहिले जरा चहा वगैरे पिवत आणि निघत. मित्रांनो, सकाळपर्यंत 100% पुण्यात पोचणार आपण, कारण की आत्ताशी 7 वाजलेत. काही केलं तरी सकाळपर्यंत पुण्यात पोचायलाच पाहिजेत, कारण की 7 नंतर नो एंट्री चालू होतं. त्याच्या अगोदर मार्केटला गाडी जायला पाहिजे. प्रयत्न करणार आहे 7 वाजेपर्यंत पुण्यात पोचायचा. 100% पोचू, हे गॅरंटी. तर बघूयात आता टपाल भेटलं की निघूयात मित्रांनो पटकन. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. 3रा दिवस आहे आज. आलो आहे आम्ही खाली करण्याच्या जागेवर. भुईंजच्या इथं आतमध्ये फार किकली म्हणून एक गाव आहे, फार डोंगराच्या बाजूला आहे. साताऱ्याकडे जाताना आपल्याला लेफ्ट साईडला लागतं ते गाव. आलो आहे आता मी आणि नितीन शेट. मागं शेडमध्ये गाडी लावली बघा. करतो म्हटलं, आपला 4था नंबर आहे, त्याच्यामुळं जरा उशीर होईल, पण करून देतो. तर असे आत्ता तर म्हणत आहे सगळेजण कंपनीत. पण आता जोपर्यंत संध्याकाळ होत नाही तोपर्यंत काय खरं आणि काय खोटं काय सांगता नाही. जर नाही केली तर गाडी इथंच लॉक करून आम्ही दोघं पुण्याला जाणार. मग बघू, परवा नाही तर तेरवा कधी खाली होईल तेव्हा होईल. ते फोन करते तेव्हाच यायचं. तर बघूयात काय होतं काय नाही. नक्की तर सांगता नाहीत, पण करतो म्हणते, कारण की आमच्या अगोदर पण एक गाडीवाले आहेत, त्यांना पण तेच म्हटले ती करून दिला आज खाली. तर बघूयात काय होतं. आता झोपतो, कारण की रात्रभर गाडी चालवली. म्हणजे रात्रभर म्हणजे काल
8 वाजता निघालो तेव्हापासून आत्तापर्यंत झोपलो नाही. पहिलं एंट्री वगैरे केली, जेवण केलं. समोर होतं एक कॅन्टीन, तिथं राईस प्लेट खाल्ली मी आणि नितीन शेटनी. आता जरा पडी मारतो आणि बघू नंतर उठल्यानंतर 4-5 वाजता काय हाल हवा आहे. नाहीतर बॅगा घ्यायच्या आणि निघून जायच्या आणि बघू मग कुंदन शेट आणि मी येईल नंतर गाडी वगैरे घेऊन. कारण की इथं आतमध्ये यायचं म्हटलं तरी काय साधन नाही. 9 किलोमीटर हायवेपासून आत आहे. तर बघूयात काय होतं. पहिले जाऊन झोपूयात. आता संध्याकाळचे 5 वाजलेत मित्रांनो. गाडी अजून आपली पॉईंटला नाही लावली. ती समोर एक व्हाईट कलरची गाडी दिसती भारत बेन्स, ती झाल्यानंतर गाडी लागल. आता तिथं शेडमध्ये एक गाडी लागलेली आहे बघा इथं समोर. ती होत आली आहे गाडी. आता नितीन शेट बघायला गेले तिथं. ती गाडी झाल्यानंतर ही गाडी लागल, त्याच्यानंतर आपली गाडी लागल. त्यामुळं थोडा वेळ होणार आहे, पण गाडी आपली खाली होईल. हे तिथं ऑफिस आहे आणि सगळं बाजूनी चारी बाजूने बघा मागं पण डोंगर वगैरे दिसतो. हे बघा या साईडला आहे, या साईडला पण डोंगर आहे. सगळी डोंगराच्या मध्ये कंपनी आतमध्ये. भुईंच्या साईडला आहे. बघू आता किती वेळ लागतो. जरा उशीरच होणार माझ्यामध्ये. 10-11 तरी वाजतील इथंच खाली करता करता. पण आज होईल, कारण की उद्यापासून 3 दिवस कंपनी बंद आहे. त्याच्यामुळं आज करतीलच 100%. आणि आपलीच गाडी शेवट आहे, त्याच्यानंतर गाड्याच नाही आहे. त्यामुळं व्हायचे चान्सेस आहेत. बघूयात किती वेळ लागतो. आता काय इथून नंतर मग गाडी झाली की मार्केटला नेऊन गाडी लावून मग घरी जायला लागेल. मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत. गाडी बघा आपली लागली पॉईंटला खाली होण्यासाठी. होईल 1-2 तास लागतील साधारण. 10 वाजेपर्यंत खाली व्हायला पाहिजे असा अंदाज आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटलाच जायचं आता डायरेक्ट. मार्केटला जाऊन गाडी लावून कल्टी.com घरी. कारण की खूप उशीर झाला. नितीन शेटकर तर घरातून त्यांना सारखे फोन येतात, कधी येणार आहे कधी येणार आहे. कारण की त्यांची पहिलीच अशी दिवाळी आहे हे वर्ष की ते घरी नाही घेत. आता जाणार आहे. पहिले गाडी लवकर खाली करायला सांगितले आम्हाला लोकांना. त्याचे फास्टर आहेत, लवकर होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हे ब्लॉग इथंच समाप्त करतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदात जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर बघूयात मित्रांनो, कारण की आता खूप वेळ झाला. शेवटचीच गाडी आहे, आपल्यानंतर गाडी पण नाही मित्रांनो कुठली. त्यामुळं आणि आपल्यासाठी ते बाकीचे कामगार वगैरे थांबले. आपली गाडी खाली झाली की ते लोक पण सुट्टी करणार आहे. चालू आहे इथं मागं ऑफिस आहे बघा त्यांचं. तिथं पण आकाशकंदील वगैरे जरा लावले आहेत, घरं पण आहेत. आणि हमाल लोक फटाकडे वाजत आहे बघा. हमाल लोकांची फॅमिली मागच्या साईडला एवढी गाडी खाली करून ते पण जातात. तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.